आषाढी एकादशी शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली आणि त्यांच्याबरोबर पूजा करण्याचा मान जे मानाचे वारकरी ते धाराशिव जिल्ह्यातील माने दाम्पत्य आहे. काय सांगता तुम्हाला पूजा करण्याचा मान मिळाला, कसं वाटतं? आनंद वाटतो त्यासोबत. वाटलं होतं का कधी असं संधी नाही मिळेल? नाही काय नाही इथपर्यंत संधी मिळेल असे काहीच आमच्या ध्यानात नाही. किती वर्ष झालं वारी करताय? 20 वर्ष तरी झाले. 20 वर्ष. किती वाजता रांगेत लागला होता? आम्ही रात्री 1च्या आसपास. 1 वाजता हां, लागला. म्हणजे कारण का तर 9ला तिथलं आरती झाली. 9 पासून इकडे यायला आम्हाला 1 तास लागला. तिथं आंघोळ करायला अर्धा तास गेला आणि तिथवर जायला 1 तास लागला. 20 वर्षात कधी वाटलं नव्हतं असं काय संधी नाही मिळेल असं? आम्ही दर्शन घ्यायला येत होतो की आमचा कवा नंबरच लागत होता. नशीबच नव्हतं तेव्हा. हे नशिबाच्या जोडीने यायचं काय? जोडीनं. एकटं कधी आलं नाही? भारतामधलं कुठलंही तीर्थक्षेत्र राहिलेलं नाही. 4-4 वेळेस आम्हा दोघाचं झालं. मी बायकोला सोडून गेलोच नाही. हे वेद असेल तिथं. कुठलंही सांगा तुम्ही. बरं. आता काय कितवी पिढी तुमची वारी करायची? माझी सरासरी 3री आहे. 3री पिढी. कधीपासून वारी चालू होती म्हणजे अशी? तुमचे आजोबा पंजोबा कोण? आजोबा यनबाजी बी करीत होते, वडील बी करीत होते, पण वडिलाची जरा कुठंतरी 2 दिवस यायचं आणि पुन्हा गावाकडे जायचं असं करीत होते. आता तुमच्या नंतर नातू पोरगा कोण? आता त्यांचं नशीब आहे. हा? त्यांचं नशीब आहे. त्यांचं नशीब आहे. त्यांना सद्बुद्धी भगवंत देणार आहे. मग आपण काय सांगणार आहोत? आपलं ऐकलं तर ऐकतच नाही ती. पण नातू आहे का करण्यासारखा? आहे, त्याला योग्य आहे, पण संगतीचा मगच म्हणलो संगतीचा परिणाम होतो. त्याच्यात बी बदल होऊ शकतो संगतीमुळे. आता एस टी महामंडळाने देखील तुम्हाला पास दिलेला आहे. कुठं कुठं फिरणार दोघं आता? आम्ही हां, तीर्थयात्रेशिवाय जास्त हिंडत नव्हतो. बरं. महाराष्ट्रात जे काय असेल तर नाशिक, हां. गजानन बाबा, ग्रसनेश्वर, हो सगळीकडे जाणार. हो. तुम्ही काय सांगता? तुम्हाला वाटलं होतं कधी असं मिळेल, मान मिळेल असं वाटलं का? नाही वाटलं. हां? नाही, काय वाटतं तुम्हाला? स्वप्नात सुद्धा वाटलं नाही. वाटलं नाही. हा, हा. किती वय किती तुमचं आता? 60 वर्ष. 60 वर्ष. पुढे किती वर्ष झाले दोघे आता एकत्र? 20 वर्ष झाली. 20 वर्ष. काय विठ्ठलाला काय मागितलं आता? काय नाही, फक्त नामचिंतन आणि सगळ्याला सद्बुद्धी देवी एवढंच बोललो आम्ही. पाऊस कमी पडतोय शेतकऱ्यासाठी. तुमच्याही भागात जरा पाऊस आहे. पावसाचा रामाच्या राज्यामध्ये दुष्काळ पडला, दशरथाच्या राज्यामध्ये दुष्काळ पडला, हरिश्चंद्राच्या राज्यामध्ये दुष्काळ पडला, श्रीकृष्णाच्या राज्यामध्ये दुष्काळ पडला, अनेक महागडल्या पुराणामध्ये जे काय असणारे मोठमोठ्या राज्यामध्ये दुष्काळ पडला. हे पाऊस पडायचं अधर्मावर आहे. आता ते बी बोलायचं म्हणलं तर अवघड आहे. कॅमेरामॅन विनोद सर, रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.